राज्यभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी रविवारची सकाळची ताजी बातमी। होय शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यात वेगवेगळ्या समितीमध्ये सध्या ताज्या कांद्याला भाव काय मिळताना दिसत आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे। अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तत्पूर्वी आपणास विनंती करतो मित्रांनो, शेतीविषयी प्रत्येक माहितीसाठी सर्वांनी आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। कांद्याचा भाव जाणून घेण्यापूर्वी शेतकऱ्यांची अवस्था किती वाईट आहे ही बातमी बघा। कांद्याला मिळाला 125 रुपये क्विंटल भाव, हाती उरले केवळ 11 रुपये। परसोड्यातील शेतकरी हतबल, वाहतूक खर्चही निघाला नाही, सरकारच्या धोरणावर प्रश्नचिन्ह। कांद्याच्या दरात झालेल्या भीषण घसरणीने शेतकऱ्यांपुढे मोठे संकट कोसळले आहे। कांदा विक्रीसाठी बाजारात घेऊन गेलेल्या शेतकऱ्यांना फक्त 125 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला। विशेष म्हणजे सर्व सोपस्कार पूर्ण केल्यानंतर सदर शेतकऱ्यांच्या हाती केवळ 11 रुपये उरले। एवढी मोठी रक्कम मिळालेल्या परसोडा येथील या शेतकऱ्यांचे नाव आहे जनार्दन कवडे, किरण कवडे व गणेश कवडे असे आहे। यामुळे संताप व्यक्त होत आहे। परसोडा येथील शेतकरी जनार्दन कवडे यांनी 2 एकरात तर गणेश कवडे व किरण कवडे यांनी प्रति 3 एकर क्षेत्रात कांदा लागवड केली होती। हे पीक त्यांनी चांगले जोपासले, मात्र पाणी कमी पडल्याने उत्पादनावर परिणाम झाला। तरीही भाव चांगला मिळेल या आशेवर सदर शेतकऱ्यांनी पिकविलेला कांदा 4 महिने कांदा चाळीत साठवून ठेवला, मात्र भाव काही वाढले नाही। यात त्यांचा 30% कांदा खराब झाला, उर्वरित कांदाही खराब होईल या भीतीने या तिन्ही शेतकऱ्यांनी गुरुवारी छत्रपती संभाजीनगर येथील जाधववाडी बाजारात समितीत विक्रीसाठी नेला। यात जनार्दन कवडे यांनी 1 क्विंटल तर किरण कवडे 5 क्विंटल तर गणेश कवडे यांनी 3 क्विंटल कांदा विक्रीसाठी आणला होता। यात जनार्दन कवडे यांच्या कांद्याला 125 रुपये क्विंटल तर किरण कवडे यांना 200 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला। यात वाहतूक खर्च, हमाल, तोलाई, मापाई आणि खर्च जात या शेतकऱ्यांच्या हाती केवळ 11 रुपये उरले। कांद्याला एकरी खर्च 2000 रुपये नांगरणी, 2000 रुपये रोटर, वाफे तयार करणे 1500 रुपये, बियाणे 9000 रुपये, लागवड खर्च 12000 रुपये, खते औषधी 15000 रुपये, कांद्याला काढणी 12000 रुपये, कांदा शेतातून चाळीपर्यंत आणणे 7000 रुपये, कांदा विक्रीला नेण्याचा खर्च 10000 रुपये। एकूण सगळा मिळून खर्च मित्रांनो 70500 रुपये खर्च होतो एकरी। यावर्षी शेतात 2 एकर कांदा लागवड केली होती, एकरी खर्च 70000 रुपये आला। गुरुवारी छत्रपती संभाजीनगर येथे कांदा विक्रीसाठी पाठविला, त्याला 125 रुपये भाव मिळाला। तर गावचे शेतकरी गणेश कवडे व किरण कवडे यांनीही कांदा विक्रीसाठी आणला होता, त्यांनाही 125 रुपये 200 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला। जनार्दन कवडे शेतकरी परसोडा जाधववाडीतील बाजार समितीत गुरुवारी 6785 क्विंटल कांदा आडत बाजारात आणला। परिणामी भाव घसरून 250 ते 1200 रुपये प्रति क्विंटल विक्री झाला। किरकोळ बाजारात हाच दर 18 ते 20 रुपये किलो होता। तर मित्रांनो, आता वळूया आपण चालू घडीचे सर्व कांद्याचे भाव। पिंपळगाव बसवंत 9900 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1800 रुपयांनी जाताना दिसत आहे। रामटेक उन्हाळी कांदा 11 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1500 रुपयाचा दर मिळत आहे। चांदवड उन्हाळी कांदा 8045 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1521 चा दर मिळत आहे। कळवण उन्हाळी कांदा 8350 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1800 रुपयाचा दर मिळत आहे। लासलगाव उन्हाळी कांदा 5798 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1600 रुपयाचा दर मिळत आहे। नागपूर पांढरा कांदा 1000 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 2000 रुपयांचा दर मिळत आहे। पुणे पिंपरी लोकल कांदा 26 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1600 रुपयांनी जाताना दिसत आहे। सांगली फळे भाजीपाला लोकल कांदा जास्तीत जास्त 1600 रुपयाचा दर मिळत आहे। वडूज लाल कांदा 50 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 2000 रुपयांचा दर मिळत आहे। अमरावती फळ आणि भाजीपाला लोकल कांदा जास्तीत जास्त 2500 रुपयांचा दर मिळत आहे। नागपूर लाल कांदा 1000 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1600 रुपयांनी जाताना दिसत आहे। सोलापूर लाल कांदा जास्तीत जास्त 2000 रुपयांचा भाव मिळत आहे। जुन्नर नारायणगाव चिंचोड जातीचा कांदा 36 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1500 रुपयाचा दर मिळत आहे। अकोला 295 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1500 रुपयांनी जाताना दिसत आहे। जालना 1740 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1200 रुपयांनी जाताना दिसत आहे। कोल्हापूर 4255 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1700 रुपयांनी जाताना दिसत आहे। तर मित्रांनो, हे झाले चालू घडीचे सर्व कांद्याचे भाव। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये।